लाईन गेल्यानंतर त्या दिव्याभोवती काही फकड्या, आपण फकड्या म्हणतो, पतंग म्हणतात तिला, ज्ञानोबा आहे. ती अशी त्या दिव्याभोवती गिरक्या मारते मारते आणि त्या आगेमध्ये झेप घेते. तिला माहीत असते की आपण जर या आगेमध्ये झेप घेतली तर आपण मरणार आहोत. पण ती म्हणते मी मेली तरी चालेल, पण याला अंधारात झोपवल्याशिवाय राहायचं नाही. अशी जी वृत्ती आहे त्याला म्हणतात खळ. विठ्ठल विठ्ठल म्हणजे स्वतःही मेलो तरी चालेल, पण दुसऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे स्वतःही पुढे जाऊ द्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ द्यायची नाही. हे कसल्या जातीचे आहे माहित आहेत का? खेकड्याच्या. खेकडे पाहिले ना तुम्ही? एकदा महाराज अमेरिकेला जागतिक संमेलन भरलं होतं खेकड्याचं. प्रत्येक देशामधून खेकडे आले, वेगवेगळ्या देशामधून खेकडे आले. सगळे खेकडे महाराज भरणीमध्ये आले, भरणीमध्ये, आणि भरणीचं झाकण बंद होतं. पण आपल्या भारत देशातून काही खेकडे गेले. काय? खेकडे कशाला म्हणतात? ज्याचे पाय वाकडे त्याला म्हणतात खेकडे. आपल्या भारत देशातून काही खेकडे गेले महाराज भरणीमध्ये, पण त्या भरणीला महाराज झाकणच नव्हतं. त्या ठिकाणी जो परिप्रश्नक होता त्याने विचारलं, महाराज प्रत्येक देशातील खेकडे त्यांनी तपासले आणि आपल्या भारत देशाच्या जी भरणी होती त्या भरणीकडे गेल्या आणि त्यांनी पाहिलं की या भरणीला झाकण नाही. तो त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, कुठले आहेत हे खेकडे? जो भारताचा प्रतिनिधी म्हणून गेला होता त्यांनी सांगितलं, महाराज हे आमच्या भारत देशातले खेकडे आहेत. म्हणजे काय विशेष आहे तुमच्या भारत देशातल्या खेकड्याचा की भरणीला झाकण नाही? त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या भारत देशातील खेकड्याचा काय विशेष आहे सांगू का म्हटले. जर म्हणले एखादा खेकडा वर चालला तर दुसरा खेकडा काय करतो माहित आहे का? त्याला लगेच खाली वळतो. म्हणजे स्वतःही पुढे जायचं नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ द्यायचं नाही. अशा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना म्हणतात खळ. विठ्ठल पण एक ध्यानात ठेवा, आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही बरं का. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं कुटुंब राहत होतं. त्या मुलाची आई जिवंत होती, वडील वारलेले होते. सुनबाईचे सुद्धा आई वडील वारलेले होते. महाराज दृष्टांत ध्यानात ठेवा, आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं वाईट कसं होतं. त्या मुलाची फक्त आई जिवंत होती महाराज. मुलगा नोकरीवर होता, रोज सकाळ संध्याकाळी नोकरीवर आपल्या ड्युटीवर जायचा यायचा. काही दिवसानंतर महाराज एक दिवस त्या मुलाची पत्नी आपल्या सासूचं घराणं महाराज आपल्या नवऱ्याजवळ सांगायला लागली. म्हणले, का हो, काय तुमची आई, काय तुमच्या आईचा स्वभाव, काय वागते? मुलगा हुशार होता, सुशिक्षित होता. त्यानं सांगितलं, अगं माझ्या आईचा स्वभावच तसा आहे. पुन्हा काही दिवस काही महिने गेले महाराज, पुन्हा सांगायला लागली सून. म्हणले, हे बघा तुमची आई खूप वाईट आहे. मुलाला सांगायला लागली. त्याने सांगितलं, अगं माझ्या आईचा स्वभावच तसा आहे महाराज, काय करावं म्हटले. सूनबाई सांगायला लागली. म्हणते, मी म्हणते तसं करा. म्हणले, काय? म्हणले, तुमच्या म्हातारीला शेतामध्ये खोपडी बांधून द्या. काय म्हणते? तुमच्या म्हातारीला शेतामध्ये खोपडी बांधून द्या. असतात महाराज काही सुना बरं का, खूप खराब असतात महाराज काही सुना. मी सुना खराब म्हटलं की काही वयोवृद्ध म्हाताऱ्या बाया बघा कशा हसा लागल्या. त्यांना वाटते महाराज सुना खराब म्हणतात. सुनाच खराब असतात असं नाही महाराज. काही काही सासा बिले आगजाळ असतात बरं का.
काही काही सासा बिले आगजाळ असता. ही सून थोडी विचित्र होती, खराब होती महाराज. आपल्या सासूचं घराणं आपल्या मालकाजवळ सांगायला लागली. हा म्हणला काय करू काय नाही. म्हटले तुमच्या आईला शेतामध्ये खोपडी बांधून द्या. दिली महाराज म्हातारीला शेतामध्ये खोपडी बांधून. पुन्हा काही दिवस काही महिने गेल्यानंतर हा रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आईचा डब्बा घेऊन जायचा. पुन्हा म्हणायला लागली का हो तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या आईचा डब्बा घेऊन जायला त्रास होत नाही का. हा म्हणला होते ना, काय करू सांग. म्हणले मी सांगते तसं करा ना. म्हणले काय. म्हणले शेतामध्ये म्हातारीची भाकर नेऊन दिल्यानंतर तुम्ही काय करा, म्हातारीची खोपडी पेटवून द्या म्हणे. हा म्हणला ठीक आहे. गेला महाराज म्हातारीचा डब्बा घेऊन. मुलगा आहे महाराज तो. गेला शेतामध्ये गेला. म्हातारीला म्हटलं आई हे घे तुझा डब्बा. म्हातारी म्हटले ठीक आहे बाळा ठेव. जा म्हटले तू घरी, संध्याकाळचा टाइम आहे, आणखीन जास्त रात होईल. ते म्हणला ठीक आहे. म्हातारीनं आतून दरवाजा उडून घेतला महाराज. मुलाला वाटलं आपली आई झोपली असेल. म्हातारी 5 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा बाहेर गेली आणि शेतामध्ये चक्कर मारण्याकरता गेली की काही रोही जनावर शेतामध्ये मका खाण्याकरता आले काय म्हणून चक्कर मारायला गेली म्हातारी. तेवढ्यात मुलाला वाटलं म्हातारी आता खोपडीमध्ये झोपी गेली. मुलाने 1 नाही आणि 2 नाही महाराज, म्हातारीची खोपडी पेटवून दिली महाराज. म्हातारी शेतामध्ये चक्कर मारत होती. म्हातारीला खोपडी पेटलेली दिसली. त्या खोपडीच्या आगेच्या उजेडामध्ये म्हातारीला आपला मुलगा दिसला महाराज. वाईट वाटलं महाराज त्या म्हातारीला की अरे ज्या मुलाला आपण जन्म दिला, ज्या मुलाला आपण 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, ज्याला आपण जन्म दिला तोच आपल्याला मारायला लागला. म्हातारीला महाराज कबीरदास महाराजांचं प्रमाण आठवलं. कबीरदास महाराज म्हणतात ती खोटी गोष्ट नाही हो. काय म्हणतात हो कबीरदास महाराज. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने। हिजड़ों को बहुमान रे, हिजड़ों को बहुमान, बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, म्हातारीला महाराज कबीरदास महाराजांचं प्रमाण आठवलं. आई रे बेईमान दुनिया आई, माता पिता को कोई नहीं माने. एक ध्यानात ठेवा महाराज, काही विसरा तुम्ही, काही विसरा, परंतु आई वडिलांना कधी विसरू नका बरं का. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही आई या विषयावर. थोडक्यात प्रमाण सांगतो आणि पुढे चलतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वडील हे पृथ्वीवरचे जिवंत आणि जागते देव आहेत. माय बाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थासी. ज्ञानोबा राय म्हणतात सकळ तीर्थाची ये धुरे, जे का
माता पितरे तया सेविशी शरीरे लोन कीजे माय तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. तुम्ही पिक्चर पाहता बघा, पाहत ना, पाहता का नाही पिक्चर पाहता ना. एका पिक्चर मध्ये सांगितलेले माय बाप हे काय आहेत, धरतीवरचं रूप आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पर रूप माँ बाप का मेरे विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. धरती पर रूप माँ बाप का मेरे विधाता की, विधाता म्हणजे भगवान परमात्म्याची रूप आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. आई वडिलांची जर सेवा केली ना, कोण्या तीर्थाला जायचं काम नाही, यात्रेत जायचं काम नाही, कोण्या देवाचं दर्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही आई वडिलांची सेवा केली ना महाराज, देव येतो. देव किती जरी पापी मनुष्य असला, शास्त्रामध्ये पुराणामध्ये उदाहरण दिलेली आहेत, किती पापी मनुष्य असला आणि त्यानं जर आई वडिलांची सेवा केली तर काय होते माहितीये का, देव भेटायला येतो. देव तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बाबाची केली सेवा त्याचे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ओ भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरे. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ओ भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. किती जरी पापी मनुष्य असला महाराज, म्हणून सांगतो, आता जास्त लांब होत नाही, सर्वांना माहित आहे आई वडिलांचे किती उपकार आहे, काय आहे. एकच सांगतो, हर बात को तुम भूलो मगर माँ बाप को मत भूलना. उपकार जिन के लाखों है इस बात को मत भूलना. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. सांगत नाही विषय. त्या आईला वाटलं अरे मी या मुलाला जन्म दिला, काहीच फायदा झाला नाही. या मुलाला मी जन्म दिला, काहीच फायदा झाला नाही. आज हा मलाच मारायला लागला. रात्रीचा वेळ होता, म्हातारीची खोपडी पेटवून दिलेली होती. म्हातारीला वाटलं एवढ्या उशिरा कुठं जाव, म्हणून शेतामध्ये आंब्याचं झाड होतं. म्हातारी आंब्याच्या झाडावर जाऊन बसली आणि त्या गावामध्ये काही चोर चोरी करण्याकरता आले होते. त्यांनी गावामध्ये चोरी केली आणि गावातील काही मालमत्ता, पैसे, सोनं घेऊन ते चोर जात होते आणि नेमके म्हातारीच्या शेतामधून जात होते. आणि ज्या आंब्याच्या झाडावर म्हातारी बसलेली होती त्याच आंब्याखाली ते चोर त्या पैशाचे वाटे करण्याकरता बसले.
वाटे केले महाराज आणि म्हणायला लागले, कोण उचलणार पहिला वाटा. म्हातारी आंब्यावर बसली होती, त्या म्हातारीनं वरून आवाज दिला, मी उचलणार म्हटले पहिला वाटा. काय म्हणली म्हातारी, मी उचलणार पहिला वाटा. आता रात्री 12-1चा टाइम आहे. चोर आंब्याच्या झाडाखाली वाटे करतायत आणि म्हणतायत, आणि वरून म्हातारी आवाज देते रात्री 12-1च्या दरम्यान. कशी अवस्था झाली असेल महाराज त्या चोराची. त्या चोरांनी वरी बघितलं, आंब्याच्या झाडावर म्हातारी दिसली. सगळे चोर महाराज भू 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 भूत म्हणून सगळे पळाले. तर सर्व महाराज पैसे सोनं त्या ठिकाणी ठेवलं आणि भू भूत म्हणून पळून गेले. म्हातारी खाली उतरली, सर्व पैसे गोळा केले, गठुडं बांधलं आणि म्हातारी गेली. कुठं? मुलीच्या घरी नाही महाराज, मुलाच्या घरी गेली म्हातारी. आणि मुलाला म्हणायला लागली, बाळ्या दार उघड, बाळ्या दार उघड. बाळू रात्रीच्या वेळी महाराज दार उघडाय दाराजवळ आला, दरवाजा उघडला, बघते तर आपली आई. म्हणलं, अगं आई, मी तर तुला पेटवून दिलं होतं, तू जिवंत कशी काय? त्यावेळेस म्हातारी सांगायला लागली, बाळ्या तू मला पेटवून दिलं, त्या धुराधुरानं मी वर गेली. वर गेल्यानंतर तुझे वडील भेटले, ते म्हणले आपल्या बाळ्याचं कसं चालू आहे. मी सांगितलं खूप तारांबळ चालू आहे. त्यांनी म्हणले तुझ्याकरता हे गठुडं दिलंय म्हटलं. तेवढ्यामध्ये सुनबाई आल्या, म्हणले आत्याबाई माझे आई वडील नाही का भेटले? म्हातारी म्हणली भेटले ना. म्हणले काय म्हणाले? काय नाही, तुझी खूप आठवण येते म्हटले, तुला भेटण्याकरता बोलव. काय म्हणे म्हातारी? तुझी खूप आठवण येते, तुला भेटण्याकरता बोलावलं. पण सुनबाई म्हणल्या मी जाणार कशी? म्हातारी म्हणली मी गेली तशी. दिली महाराज सुनबाईला खोपडी बांधून आणि बसवलं महाराज त्या खोपडीमध्ये त्या सुनबाईला, आणि दिली खोपडी पेटवून. किती दिवसात ती सून वापस आली असेल हो? किती दिवसात आली असेल? नाही आली महाराज. एकदा गेली की पुन्हा आलीच नाही. मला सांगायचं काय, आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं ना महाराज, आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं ना तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीच कोणाचं वाईट करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। हो भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान। सदाचार अपना न सके तो मत रखना, पुष्प नहीं बन सकते तो तुम आगे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का, चांगलं कोणाचं करता येत नसेल तर करू नका, निदान वाईट करू नका महाराज, वाईट करू नका. आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही बरं का. संत कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत त्यांच्या अंतःकरणामधील वाकडेपणा जाओ. मधुकरी मागून जीवन जगणारे ज्ञानोबाराय महाराज, मागून आणलेली मधुकरी लोकांनी ज्ञानोबारायांना खाऊ दिली नाही. ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये शेण टाकली. काही मंडळी म्हणतात पूर्वीचे लोक चांगली होती. ज्ञानोबारायच्या झोळीत शेण टाकणारी लोक आताची होती का पूर्वीची? पूर्वीची. मंदिराला काठ्या बहाणणारी लोक आताची होती का पूर्वीची? नाथ महाराजांच्या अंगावर थुकणारी लोक आताची होती का पूर्वीची? मुक्ताबाईला मांडे भाजण्याकरता खापर न देणारी लोक आताची का पूर्वीची? पूर्वीची. मग महाराज लोक चांगली होती केव्हाची?
लोक तीच आहेत. रावण आणि कुंभकर्ण अजून बी आहे, फक्त क्वालिटी बदलू नये. विठाला विठाला हो. संत कधीच कोणाचं महाराज भगवान परमात्मा भक्ताला जवळ करतो, दुर्जनाला मारतो. संत नाही महाराज. संतांच्या ठिकाणी आपला परका भाव नाही. गीता सांगते समशत्रोच मित्रेच तथा मानापमान समसंग विवर्जिता. पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाड. का घराची उजेड करावा पारख्या अंधार पाडावा. हा नेनेची स्वभाव पांडवा दीप जैसा. जो खांडावया घाव घाली लावणी जयाने केली. एकची सावली वृक्ष दे जैसा. ना तरी इक्ष दंडू पाळी तया गुडू गाळी तया कडू नव्हेची जीवी. उत्तमाते धरीजे अधमाते आविरीजे ऐसे न मनीजे वसुता जीवी. का रायाचे देह चाळू रंका पर्वते गाळू ऐसे न मनेचे कृपाळू प्राणोपयगा. गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे न मनी ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. किती दृष्टांत सांगितले ज्ञानोबा. अहो झाड कधी म्हणते का झाड जे मला लावते त्याला सावली आणि जो तोडतो त्याला ऊन नाही. त्याच्या ठिकाणी आपला परका भाव नाही महाराज. अहो जो ऊस लावतो त्यालाही गोड, जो तोडतो त्यालाही गोड. असं म्हणतं का की मला तोडतो त्याला कडू नाही. ही पृथ्वी कधी म्हणते का की या पृथ्वीहून हे कथा कीर्तन ऐकणारेच लोक चालू द्या, जे कीर्तनाला आले नाही त्यांना या पृथ्वीहून काढून द्या नाही. आपल्या शरीरातला प्राण कधी म्हणतो का की राजाच्या देहामध्ये राहू आणि गरीब लोकांच्या देहातून निघून जाऊ. त्याच्या ठिकाणी आपला परका भाव नाही. पाणी कधी म्हणते का पाणी की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत, आपण तिची तहान भागवू आणि वाघ हा मांस भक्षण करतो त्याला विष होऊन मारू नाही. कारण त्या पाण्याच्या ठिकाणी आपला परका भाव नाही. तसं संतांच्या ठिकाणी आपला परका भाव नाही महाराज. संतांच्या ठिकाणी आपला परका भाव नाही महाराज. नाथ महाराजाच्या अंगावर येऊन येऊन थुकला, त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं, कारण त्याच्या ठिकाणी आपला परका भाव. मंबाजीबानं तुकोबारांना काठ्याच्या काठीनं मारलं, तुकोबारांनी द्वेष नाही केला महाराज, कारण संतांच्या ठिकाणी आपला परका भाव. मग काय आहे, तुकोबाराच्या अंगावर महाराज उकळतं पाणी टाकलं हो लोकांनी, तुकोबारांनी द्वेष नाही केला. पेटून उठला वनवासाला, तिन्ही जगाला लागल्या नसे आसरा आणि निवारा. जाऊ कुठं मी विठ्ठला, जाऊ कुठं मी जडे माझी काया लागला वणवा, जडे माझी काया लागला वणवा. धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, जडे माझी काया लागला वणवा, जडे माझी काया लागला वणवा. तुकोबाराय म्हणतात महाराज, जळो माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. तुकोबारायांच्या अंगावर महाराज उकळतं पाणी टाकलं हो, द्वेष नाही केला महाराज. मधुकरी मागून जीवन जगणारे ज्ञानोबाराय, खूप त्रास दिला महाराज लोकांनी ज्ञानोबारायांना, आणि आज तेच लोक ज्ञानोबारायांच्या नावावर जगतात महाराज, ज्ञानोबारायांच्या नावावर जगतात. माऊली माऊली म्हणून जगतात. संतांच्या ठिकाणी महाराज आपला परका भाव नसतो हो. संतांच्या ठिकाणी असते महाराज दया, दया असते महाराज संतांच्या ठिकाणी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबो, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ना,
जगामध्ये ते धन्य आहेत अभंगाच्या पहिल्याचे. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. जय हो धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. दयावंत जय अंतरी, दयावंत जय अंतरी, हो दयावंत जय अंतरी, दयावंत जय अंतरी, दयावंत जय अंतरी, दयावंत जय अंतरी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे अंतरी दयावंत ते संसारी धन्य. या पूर्ण अभंग जरी वाचला ना, या अभंगामध्ये संताचं नाव नाही घेतलं. पूर्ण अभंगामध्ये संताचं नाव नाही घेतलं महाराज. कारण एखाद्या वस्तूची सिद्धी, एखाद्या वस्तूची ओळख ही नावाने नाही होत, लक्षणाने होते. लक्षणाने नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी, किंतु लक्षणम प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. आणि दया हा दैवी संपत्तीच्या 26 गुणापैकी एक गुण आहे. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये सांगितला. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुनम दया दया भूतेशो लोलुप्तम मार्दम हिर चापलम. दया दैवी संपत्तीच्या 26 गुणापैकी एक गुण आहे आणि त्या गुणाचा आश्रय संत करून राहतात. म्हणून महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जे अंतरी दयावंत ते संसारी धन्य. काय म्हणतात? दया 2 प्रकारामध्ये विभागली जाते, स्वरूप आणि कार्य. काहींच्या आत दया असते, कार्य दयेचं नसते. काहींचं कार्य दयेचं असते, आत दया नसते. काहीच्या आतही दया नसते आणि कार्यही दयेचं नसते. काहीच्या आतही दया असते आणि कार्यही दयेचं असते. मुलगा शाळेत गेला नाही म्हणून आई काय करते हो? लातनं मारते, लातनं. बाळ्या शाळेत का गेला नाही म्हणून लातनं मारते, शेजारीन पाहते. माय काही दयामय आहे का नाही त्या मुलाला लातनं मारतो? शेजारीन बाई अशीच म्हणते ना, माय त्या मुलाला लातनं मारते हो, काही दयामय आहे का? कार्य दयेचं नाही, त्याला मारणं ही दया नाही, पण त्याच्याविषयी अंतकरणामध्ये असणं ही दया आहे. आत दया आहे, कार्य दयेचं नाही. खाटकाच्या दारी बोकड्या बांधलेला असतो, काय त्याला खायला आणते महाराज? हिरवा गार चारा आणि दोरीला बांधतो. लोक पाहतात रस्त्याने येणारे जाणारे, काय महाराज खाटीक सोय करतो हो. लोक पाहतात काय खाटीक सोय करते हो. कार्य दयेच आहे, कार्य दयेच आहे. त्याला चारा टाकणं हे कार्य दयेच आहे, पण त्याच्या आत दया नसते. का? त्या बोकड्याचा वार ठरलेला असतो. काहीच्या आत दया असते, कार्य दयेचं नसते. काहीच्या आत दया नसते, पण कार्य दयेचं असते. चोर घरामध्ये शिरलंय महाराज, घरातली संपत्तीही नेतात, पैसेही नेतात, आणि ज्याच्या घरी चोरी केली महाराज त्याला आरमान मारतात सुद्धा. म्हणजे आतही दया नाही आणि कार्यही दयेचं नाही. संतांच्या आतही दया असते आणि कार्यही दयेचं असते. ज्ञानोबा राय म्हणतात
आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी नियोविता न कडसी साने थोर पाणी निम्न भरले विने पुढे ढळेची नेम तेवी श्रोता तोषुनी जाणे सामोरे पा जसं समोर गड्डा आहे पाणी वाहत चाललेलं आहे गड्डा पूर्ण भरल्याशिवाय जसं पाणी पुढे जात नाही तसं दुःखी माणसाचं दुःख दूर केल्याशिवाय जो पुढे जात नाही त्याला म्हणतात दया पायी काटा नेटे ते वेथा जीवा उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचनी का पावो शीतळता लाय ते डोळ्याची लागी होय तैसा पर सुखे जाय सुखावत जे का चिखली रुतली गाय धड भाकडने पाय तिची ग्लानी होय काला भुला चिखलामध्ये फसलेली गाय काढण्याच्या उपायाने जो काला भुला होतो त्याला म्हणतात महाराज दया आणि असे दयावान पुरुष या जगामध्ये जन्माला आले तर ज्ञानोबा राय म्हणतात मी त्याचा ऋणी होतो तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जातीची तया ऋणिया लाभ असे दयावान पुरुष जन्माला आले की मी त्यांचा ऋणी होतो ऋणी थोडीशी दया असेल तर दयावान म्हणतात पुष्कळ दया असेल तर दयावंत म्हणतात संतांजवळ सागरासारखी दया आहे म्हणून त्यांना दयेचे सागर म्हणतात साधू संत माय बाप जे का दयेचे सागर संतांजवळ सागरासारखी दया असते भूताची दया हे भांडवल संता आपली ममता नाही दे जी दया स्वतःच्या मुलावर केली जाते जी दया स्वतःच्या मुलावर केली जाते तीच दया जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलावर करत असाल त्यालाच दयावंत म्हणतात दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा याला म्हणतात दया महाराज तुम्ही म्हणसाल का हो संत दयावंत आहेत धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी कशाहून म्हणता तुम्ही संत की बुवा दयावंत आहेत त्यांचं कार्य सांगतात अभंगाच्या दुसऱ्या कशाहून म्हणता संत दयावंत आहेत
त्यांचं कार्य सांगतात महाराज. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते उपकार करण्याकरता कुठे आले? मृत्यूलोकामध्ये. कारण तुकोबाराय स्वतः सांगतात, आम्ही कोण आहोत? आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. संत महात्मे राहतात कुठे? वैकुंठामध्ये. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. तुकोबाराय वैकुंठाहून किती वेळा खाली आले होते? 3 वेळा. एकदा आले होते आपली मुलगी भागीरथी करिता, एकदा आले होते संत जगनाडे महाराजांकरता, आणि एकदा तुकोबाराय वैकुंठाहून खाली आले होते 14 टाळकऱ्यापैकी एक शिष्य म्हणजे निळोबाराय. त्या निळोबाराय करता तुकोबाराय खाली आले होते. निळोबारायांना अनुग्रह न देता तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. निळोबारायांनी महाराज 42 दिवसाचं उपवासी अनुष्ठान मांडलं की जोपर्यंत तुकोबाराय वैकुंठाहून खाली येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही घेणार नाही. इंद्रायणीच्या काठावर महाराज निळोबारायांनी 42 दिवसाचं उपवासी अनुष्ठान मांडलं. महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा त्याचं सिंहासन हलायला लागलं. तो भगवान परमात्मा खाली आला आणि निळोबारायांना म्हणाला, निळोबा बघ मी आलोय. निळोबारायांनी स्पष्ट सांगितले, येते तुझं लागी बोलविले कोणी, पार्थिल्या वाचुनी आलासी का, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत असे. जगाचा मालक तो भगवान परमात्मा ज्याने हे विश्व निर्माण केलं. महाराज त्या जगाच्या मालकाला महाराज अपमानित होऊन जायचं काम पडलं. कशामुळे? न बोलावता गेल्यामुळे. म्हणून तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी बोलवलं तरच जायचं, काही ठिकाणी बोलवलं तरीही जायचं नाही, आणि काही ठिकाणी बोलवण्याची वाटही पाहायची नाही. पुरुष मंडळी, काही ठिकाणी बोलवलं तरच जायचं, काही ठिकाणी बोलवलं तरीही जायचं नाही, आणि काही ठिकाणी बोलवण्याची वाटही पाहायची नाही. दारू प्यायला, गंजीपत्ता खेळायला, गांजा ओढायला बोलवलं तर जायचं, बरोबर ना? दारू प्यायला, पत्ते खेळायला, गांजा ओढायला जर बोलवलं तर जायचं नाही. का? दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अशा ठिकाणी बोलवलं तरीही जायचं नाही. नाही तर दृष्टांत सांगतो. 2 मित्र होते. एका मित्राने फोन लावला, काय मित्रा कुठे आहे? म्हणले, अरे गावाच्या आपल्या शाळेच्या शेजारी डाव चालू आहे. गेला महाराज. समोरचा मित्र पत्ते खेळत होता. महाराज हा गेला त्या ठिकाणी, सहज जाऊन उभा राहिला. अचानक पोलीसची गाडी आली. महाराज सगळे पळाले. हा उभा होता. याला वाटलं आपण खेळत नाही, काय भीती आहे, खेळणाच नाही तो, डरना काय को. उभा होता महाराज. सगळे खेळणारे पळून गेले. आता पत्ते खेळणारे आणि पोलीसची गाडी आली तर कसे पळतात पुरुष मंडळीला सांगायचं काम नाही. कसे पळतात सांगायचं काम नाही. नागड्डी, विचुकाटे, कुपाट्या, तार काहीच पाहत नाहीत महाराज. कपडे फाटकसोर पळतात. पोलीस आले महाराज. ते उभा होता त्याला धरलं आणि जेलात टाकलं. काही दिवसानं एक मित्र भेटायला गेला. म्हणले, अरे माळकरी माणूस तू, आणि इकडं कस काय जेलात? काय सांगा, अमक्या अमक्या मित्रानं बोलवलं. सहज गेलो त्या ठिकाणी, सहज उभं राहिलो. सहज पोलीसची गाडी आली. सहज सगळे पळाले. मला सहज धरलं आणि सहज म्हणले इकडे जेलात टाकलं, आणि सहज 7-8 दांडे ओढले. सहज 7-8 फटके ओढले. ते म्हणले, मी बी तुला सहजच भेटायला आलो. अशा ठिकाणी बोलवलं तरीही जायचं नाही. कुठं जेवायला आमंत्रण असलं अशा ठिकाणी बोलवलं तरच जायचं, बरं का? 2 मित्र होते. एक होता कारंज्याचा आणि एक होता पोह्याचा. मधलं गाव कोणचं? मधलं गाव कोणचं? शिवनगर. शिवनगरला मंडप टाकलेला होता महाराज. पंक्ता चालू होत्या जेवणाच्या. 2 मित्र समोरासमोर जेवायला बसलेले. काय म्हणले मित्रा, कुणी कोण? म्हणले नवरदेवा कोण? तुम्ही? म्हणले नवरी कोण? वाढणारा होता. म्हणले भाऊ ही 13वीची पंगत आहे. काय म्हणला वाढणारा? 13वीची पंगत आहे म्हणून
आमंत्रण असलं तरच जायचं. कुठं? जेवायला. काही ठिकाणी बोलवलं तरच जायचं, काही ठिकाणी बोलवलं तरीही जायचं नाही, आणि काही ठिकाणी बोलवण्याची वाटही पाहायची नाही. कथा कीर्तन चालू असलं अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहायची नाही महाराज. अशा ठिकाणी जर तुम्ही यदा कदाचित आले आणि तुमच्यावर जर काही संकट आलं, काही कठीण प्रसंग आला, तर तो टळू शकतो महाराज. एक वेळचा प्रसंग आहे. लोहगावला तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलेले आहेत. चाकणच्या सुभेदारापर्यंत गुप्तहेरामार्फत बातमी गेली. चाकणच्या सुभेदारांनी 2000 पठाण पाठवले. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. 2000 पठाणांनी संपूर्ण लोहगावला घेरा टाकलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घेरलेला आहे. पण अरे तो राजा आहे ज्याने अफजल खानाच्या छावणीमध्ये घुसून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. तो या मुठीभर पठाणांना काय घाबरणार, कारण तो सर्वांच्या बापाचा बाप आहे. म्हणून महाराज म्हणतात, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार. त्या अफजलाचा कोथळा त्याने काढिला बाहेर, त्याने काढिला बाहेर, त्या आपल्याचा कोथळा त्याने काढिला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगड साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी ऐक बरं साक्षीला. तो बापाचा साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. या कर्णागडाला स्वरण बांधिले स्वराज्याचे, या कर्णागडाला साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा, झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगत गाजा वाजा, अरे जगत राजा माझा, साऱ्या जगात राजा माझा. कर्तव्य कुण मुजरो हो, कर्तव्य कुण मुजरो हो, मी माझ्या देवाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, साऱ्या जगाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की अभिमान असला पाहिजे महाराज आपल्या राजाचा. आपल्याला दैवत आहे महाराज आपलं दैवत. म्हणून म्हणतात दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती.
त्या राजामुळे आज महाराज या ठिकाणी आपण उभे आहोत. आता 3 दिवसानं महाराज माझ्या राजांची तिथीप्रमाणे जयंती आहे बरं का. जयंती आहे महाराज. शिवाजी महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी आहो महाराज. आपल्या राजाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अरे तो राजा आहे ज्याने अफजल खानाच्या छावणीत घुसून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. तो या मुठ्ठीभर पठाणांना काय घाबरणार, कारण तो सर्वांच्या बापाचा बाप आहे महाराज, बाप आहे. तुकोबारायच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. 2000 पठाणांनी घेरा टाकलेला आहे. गावातील लोक कीर्तनामध्ये बसलेले आहेत. गावातील एक व्यक्ती तुकोबारायांच्या समोर आला आणि तुकोबारायांना सांगायला लागला, महाराज स्वराज्य या ठिकाणी बसलेला आहे आणि पठाणांचा आघात चक्र या ठिकाणी आलेला आहे. महाराज तुकोबारायांनी चालू कीर्तनामध्ये पठाणांना काहीच म्हटलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच म्हटलं नाही, गावातील लोकाला काहीच म्हटलं नाही. चालू कीर्तनामध्ये तुकोबारायांनी देवाला धारेवर धरलं. देवाला की देवा मी काय ऐकतो. अरे ज्या ठिकाणी तुझं कीर्तन चालू असतं, ज्या ठिकाणी तुझी कथा चालू असते, त्या ठिकाणी तू उभा असतो ना. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. मी तयापाशी पांडवा हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. अरे जैसी समचरणाची शोभा तेथे असे देव उभा. रंग भरे कीर्तनात भगवान परमात्मा त्या ठिकाणी असतो महाराज. भगवान परमात्मा आणि अक्षरशः महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा, त्या परमात्म्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची रूप घेतली आणि चारही बाजूला महाराज त्या पठाणांना छत्रपती शिवाजी महाराज पळताना दिसले. या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय, या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय, या बाजूचे म्हणले भागो शिवाजी भागराय. आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे बसलेले होते, कुठे बसलेले होते? कीर्तनामध्ये महाराज, कीर्तनामध्ये. म्हणून अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नका. नाही तर लोक म्हणतात अहो ते विश्वस्त, ते गावातले पोरं तेच सप्ताह करतात, आम्हाला म्हणत नाही. अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नका महाराज. अशा ठिकाणी बोलवण्याची वाट पाहू नका. जगाचा मालक आहे. वापस गेला म्हणले तुकोबाराय काय तुमचा तो शिष्य निळोबाराय. मग महाराज तुकोबाराय तिसऱ्यांदा वैकुंठाहून खाली आले होते. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. काय उपकार करतात महाराज? जागे करतात जगाला जागे. तो नाही जागा करू शकत. जो स्वतः झोपलेला आहे तोच जागा करू शकतो, जो स्वतः जागा आहे. आणि जिथे संसारी लोक झोपलेले असतात महाराज, तिथं संत महात्मे जागे असतात. अरे जो स्वतः बांधलेला आहे तो दुसऱ्यांना काय सोडणार? अरे जो स्वतः बुडा लागलेला आहे तो दुसऱ्यांना काय तारणार? अरे जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्यांना काय जागे करणार? गीता सांगते ज्या ठिकाणी संसारी लोक झोपलेले असतात त्या ठिकाणी संत महात्मे जागे असतात. या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी येशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. जिथं संत महात्मे जागे असतात महाराज, जिथं संसारी लोक झोपलेले असतात तिथं संत महात्मे जागे असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात मज निरंतर जागवी मज निरंतर भावे उतराये काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, जागविती, जागविती. संत जागे असतात म्हणून संत जगाला जागे करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती.
संत जागे असतात म्हणून संत जगाला जागे करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. संत जागे असतात म्हणून जगाला जागे करतात. उठा जागे व्हारे आता. संत जागे असतात म्हणून संत संतांना जागे करतात. उठा साधू संत साधा फुलाले हित. संत जागे असतात देवाला जागे करतात. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, किंवा उठा पांडुरंगा प्रभात. संत महात्मे जागे असतात म्हणून महाराज दुसऱ्याला जागे करतात. म्हणून ज्या गर्वैकुंठी येथे उपकारासाठी आले. आणखीन काय करतात तर महाराज म्हणतात, लटिके वचन, 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 लटिके वचन. नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी, येते उपकारासाठी. उपकारासाठी, उपकारासाठी. आणखीन काय करतात महाराज संत. लटिके वचन नाही देही उदासीन, देही उदासीन लटिके वचन नाही, किंवा नाही लटिके वचन देही उदासीन. संत महात्मे देहावर उदास असतात. कसे उदास असतात? जसं आकाश आहे संपूर्ण ठिकाणी आहे, पण कसं आहे उदास आहे. ज्ञानोबाराय म्हणतात व्यापकाने उदास. जैसे का आकाश तैसे जयाचे मानस, सर्वत्र गा जयाचे जैसे लेणे, अंगावर आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास जयाचे. आकाश संपूर्ण आहे पण उदास आहे, तसं ज्याचं मन सर्व पदार्थाविषयी सर्व ठिकाणी उदास झालेलं आहे. उदास असतात म्हणूनच त्यांना भक्त म्हणतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारी. देहावर उदास असतात म्हणूनच त्यांना संत म्हणतात. देहावर उदास असतात आणि लटिके वचन नाही, खोटे बोलत नाहीत महाराज. संत महात्मे कसे बोलतात? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खोटं बोलतो महाराज आपण. आणि मोबाईलचे डबडे निघले ते पासून तर एवढे खोटे बोलतात महाराज लोक, लय खोटे बोलतात. आज तो महाराज 10 किलोमीटर पण म्हणते हॅलो आलोच 5 मिनिटात. हे मोबाईल पासून महाराज एवढे लोक. खरं बोलणं हे महाराज, खरं बोलणं हे काय माहितीये का? वाणीचं तप आहे. खरं बोलण्याने महाराज वाणीमध्ये ताकद येते. ज्ञानोबारायाच्या वाणीनं महाराज कितीतरी कल्प खरं बोलण्याचं तप केलं होतं. खरं बोलण्याचं तप केलं होतं महाराज कितीतरी दिवस. तसली स्थिती त्या ठिकाणी नव्हती, पण तसली स्थिती त्या ठिकाणी देवाला निर्माण करायचं काम पडलं महाराज. कशामुळे? ज्ञानोबारायांच्या वाणीनं कितीतरी कल्प खरं बोलण्याचं तप केलं होतं. एका राज्यामध्ये एक राजा राहत होता. एका राज्यामध्ये एक राजा राहत होता. त्या राजाला सतत मुली होत होत्या. त्याने आपल्या पत्नीला धमकी दिली की याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करीन. मला सांगा, मुलगा होणं की मुलगी होणं स्त्रियेच्या हाती आहे का हो? आहे का नाही? तुमच्या नशिबामध्ये जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल.
त्या राजाने धमकी दिली होती महाराज त्या राणीला की याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करीन. पण तिची राणीची जी दाशी होती ती हुशार होती महाराज. तिनं सांगितलं राणी साहेब काही घाबरू नका, जई प्रसंगाला त्यावेळेस पाहून घेऊ. काही दिवस काही महिने गेले आणि नेमकं महाराज त्या राणीला मुलगीच झाली महाराज. काय झालं? मुलगी झाली. पण जी दाशी होती तिनं सांगितलं राणी साहेब घाबरू नका. ब्राह्मणाला बोलवलं आणि सांगितलंय पैसे घे आणि जा जाहीर कर मुलगा झाला म्हणून. होती कोणती? मुलगी. जाहीर काय केलं? मुलगा झाला म्हणून. राजा आनंदित झाला, पेढे वाटू लागला. लोक राजाचा मुलगा पाहायला आले. ब्राह्मणानं सांगितलं या पोराला उघडं पाहायचं नाही, याला कुलदृष्टी आहे. काय आहे? कुलदृष्टी. याला उघडं पाहायचं नाही. कोणी आलं महाराज की त्या पोराला पाहत. ती मुलगी होती महाराज. तिला मुलाचे कपडे घालण्यात आले, तिला मुलाचं शिक्षण देण्यात आलं. होती कोणती? मुलगी. राजाला वाटलं हा आपला मुलगा आहे. पुढे चालून ती मुलगी मोठी झाली आणि त्या मुलीचं लग्न कोणाबरोबर ठेवलं? त्या मुलीचं लग्न राजाला वाटलं आपला मुलगा आहे आणि त्या मुलीचं लग्न राजानं दुसऱ्या मुलीबरोबर ठेवलं. या मुलीला माहीत झालं की मी बी मुलगी आहो आणि माझं लग्न ठरवलं, ती बी मुलगी आहे. ती घरी आली, घोड्याहून खाली उतरली आणि सरळ आपल्या आईच्या महलामध्ये गेली आणि आईला म्हणायला लागली आई काय आहे हे? त्यावेळेस राणी सांगायला लागली की तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली, पण तुझ्या बापाने मला धमकी दिली होती की याच्यानंतर जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करील. पण योगायोग असा म्हटले माझ्या पोटी तू मुलगी म्हणून जन्माला आली. आता मला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी मुलगा झाला म्हणून जाहीर केलं. त्या मुलीनं काहीच केलं नाही महाराज. सरळ घरामध्ये गेली, हातामध्ये दोर घेतला आणि घोड्यावर बसली आणि लगेच घोडा जंगलाच्या दिशेने गेला. जंगलामध्ये जाऊन ती मुलगी घोड्यावरून उतरली आणि झाडाला दोरी बांधली, फासा तयार केला. फाशी घेणार तेवढ्यात समोरून ज्ञानोबारायची दिंडी चालली होती भगवंताच्या नाम घोषामध्ये. म्हणून सर्वांनी आता नाम घोष करायचा, हात वर करून. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम श्रीराम जय राम 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 सर्वांनी वाजवायची टाळी. जय राम श्रीराम जय राम काही जय येत नाही. जय राम गाड्या. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 काळी श्रीराम जय राम जय राम काळी वाजवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय बोला राम मुखी ना. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम हात
म्हटलं बी नाही, अगोदरच केल्या. असो, ज्ञानोबारायांची दिंडी चाललेली आहे भगवंताच्या नामघोषामध्ये. मुलीला वाटलं मरायच्या अगोदर एकदा या वारकऱ्याच्या या संतांच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि मग मरावं. समोर गेली आणि ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज ज्ञानोबाराय म्हणले, उठ बाळा. काय म्हणले ज्ञानोबाराय? उठ बाळा. मुलगी ढसा ढसा रडायला लागली. म्हणले, बाबा मी बाळा नाही म्हणले, मी मुलगी आहे म्हणले, मुलगी. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे मी म्हणलेला आहे उठ बाळा. परिणाम काय झाला? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, हो स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ही निमिष मात्रे देह पालटिला, ही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, 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 स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तसली स्थिती त्या ठिकाणी नव्हती हो, तसली स्थिती त्या ठिकाणी नव्हती. पण देवाला त्या ठिकाणी तसली स्थिती निर्माण करायचं काम पडलं. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्री होती पण ज्ञानोबारांनी पुरुष केला. कशाच्या बळावर? खरं बोलण्याची ताकद होती. माझे या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप पातळ. ज्ञानोबारायांच्या वाणीनं कितीतरी कल्प महाराज खरं बोलण्याचं तप केलं होतं. देवाला त्या ठिकाणी तसली स्थिती त्या ठिकाणी निर्माण करायचं काम पडलं. म्हणून कधी महाराज खोटं बोलायचं नाही. लोक खोटे बोलतात हो, लय खोटं बोलतात. मी पुन्हा येईन, शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करी. झाला का कोरा? किती खोटं बोलतात लोक. दिलं का चॉकलेट? लय खोटं बोलतात महाराज. काही लोक असे बोलतात महाराज, असे बोलतात. काय भाईयो और बहिनो, किती गोड बोलतात. खरं बोललं पाहिजे, खोटं बोलू नाही. लटीके वचन नाही. हो मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. आजीवन मादम नहीं कब निकले ब्राह्मण मादम नहीं, आजीवन मादम नहीं कब निकले ब्राह्मण मादम नहीं, मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठे मिठे बोल तेरे काय बिघड. महाराज लोक गोड बोलतात हो. ज्ञानोबारायन सांगितलं, साच मवाळ माझ्या मराठीचे बोल कौतुके, ही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवी. माणसाने खरं बोललं पाहिजे. तुमच्या आमच्यासारखे बोलतात महाराज, असे बोलतात की दुसऱ्याच्या घराला आग लागेल असं बोलतो महाराज आपण. संत महात्मे बोलतात पण कसे बोलतात? हिताचे बोलतात हो. दोन दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो. एका गावामध्ये गावातील पाटलांनी 7 दिवस सप्ताह ठेवला.
आणि 7 दिवस महाराज एकाच महाराजाचे कीर्तन ठेवले. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, सगळे गावातील लोक यायचे महाराज, पण पाटील काय येतच नव्हते. मग महाराज म्हणायला लागले, अहो ज्या पाटलांनी महाराज या सप्ताहाचं आयोजन केलं, नियोजन केलं, सगळे गावातले लोक कीर्तनाला येतात, पण ज्या पाटलांनी ठेवलं ते येतच नाही. मग गावातले लोक म्हणायला लागले, महाराज अहो पाटील काय ते महाराज कीर्तन करतात, महाराज सगळे लोक येतात हो, तुम्ही येत ना राजा. 5व्या दिवशी आला महाराज पाटील. कीर्तन चालू झाल्यावर आला आणि महाराजाकडे निघाला. महाराजांनी आवाज दिला, आले का पाटील, या. पाटील समोर आले आणि बसले. बसले का पाटील, बसा. पाटील थोडे कीर्तनात थांबले आणि लगेच उठले. म्हणले, उठले का पाटील, उठा. पाटील लगेच जायला लागले. चालले का पाटील, जा. पाटील घरी गेले. महाराज कीर्तन सुटलं, पण 1 वाजे लोक पाटलाला झोप नाही आली. ज्या महाराजाचं आपण कीर्तन ठेवलं ते महाराज आपल्याला असा का म्हणाला, आले का या, बसले का बसा, उठले का उठा, चालले का जा. आणि नेमका महाराज 1 वाजता पाटलाला बाहेरच वाड्यामध्ये झोप लागलेली आहे बाजीवर, आणि महाराज 1:15 वाजला. नेमकीच पाटलाला झोप लागली का नाही की पाटलाच्या घरावर दरोडा टाकण्याकरता महाराज काही मंडळी आली आणि नेमकीच महाराज पाटलाच्या गेट जवळ जाऊन उभी राहिली. पाटील लागले ना घोरायला. काहळडा पाटलाने पहिला आवाज, आले का या. चोरायला वाटला, रे पाटील जागी येत कन्नू, बसा म्हणले खाली. सगळे पाटलाच्या गेट जवळ बसले. डबल पाटलाने दुसरा आवाज काहळडा, बसले का, बसा. चोरांना वाटला, रे पाटील जागी आहेत. लगेच चोर उठले. पाटलाने तिसरा आवाज काहळडा, उठले का, उठा. चोरांना वाटला, रे पाटील जागी आहेत, चला. पळायला लागले. पाटलाने आवाज दिला चौथा, चालले का, जा. आता चोर म्हणल्यावर कुठले असणार हो, चोर म्हणल्यावर कुठले असणार, गावातलेच महाराज. एक ध्यानात ठेवा, देशामध्ये जर काही हल्ला झाला का, देशामध्ये जर बॉम्बस्फोट झाला तर असं समजायचं आपल्या देशातला कोणीतरी गद्दार आहे, आणि गावामध्ये जर चोरी झाली तर असं समजायचं की आपल्या गावातला कोणीतरी या चोरायला साथीदार आहे. आता ते चोर होते महाराज. सकाळीच पाटील उठतात की नाही की पाटलाच्या बाजीजवळ आले आणि माफ करा माफ करा बोलायला लागले. आता पोलीस पाटील म्हणल्यावर गावचा, त्याला वाटलं बा गावात काही रात्री भांडणच झाली की काय. पाटील खरबळून उठले आणि म्हणले, काय झालं. म्हणले, पाटील आम्ही रात्री तुमच्या घरावर 10 ते 12 जण दरोडा टाकण्याकरता आलो होतो, पण म्हणले झालं काय. म्हणले, तुम्हीच तर म्हटले आले का या, बसले का बसा, चालले का जा. पाटलाच्या बायकोनं आवाज दिला, हो इकडे या. आणि पाटलाला सांगितलं, हो रात्री तुम्ही खूप उसनू लागले, रात्री तुम्ही खूप उसनू लागले. मग पाटलाच्या लक्षात आलं की अरे महाराजांनी 4 महावाक्य सांगितले. किती, 4 महावाक्य सांगितले. त्यामुळे काय झालं, आपल्या घरावर जो दरोडा पडणार होता तो काय झालं, टळला. कशामुळे, महाराजांच्या बोलण्यामुळे. म्हणजे संत महात्मे बोलतात कसे बोलतात, हिताचं बोलतात महाराज. तुमच्या आमच्यासारखे सहज बोलतात, पण कसे बोलतात, दुसऱ्याच्या घराला आग लागेल असे बोलतो. एकाच मिनिटात दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो. एका गावामध्ये 2 भाऊ होते. 25 एकर बागायती जमीन होती. आई वडील वारलेले होते महाराज. मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. लहाना भाऊ पदवीधर होता. मोठ्या भावाने लहान्या भावाला सांगितलं, अरे 25 एकर बागायती जमीन आहे, कशाला म्हणले पारतंत्र्यामध्ये जीवन जगतो, दे नोकरी सोडून आणि ये शेतामध्ये. लहानाने नोकरी सोडून दिली महाराज, शेतामध्ये काम करू लागला मोठ्या भावाला. काही दिवसाने त्या लहान्या भावाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर महाराज त्या लहान्या भावाला 5 लाख रुपये हुंडा दिला. किती, 5 लाख रुपये. 5 लाख हुंडा घेतला महाराज. तो लहाना लग्न झाल्यानंतर त्या लहान्याने शेतामध्ये आऊत धरलं. वखर समजते ना, वखर शेतकरी मंडळी, वखर धरला महाराज त्या लहान्याने शेतामध्ये. आणि त्या लहान्याची बायको महाराज नुकतंच लग्न झालेली, 8-15 दिवस झाले होते. शेतामध्ये आपल्या मालकाची भाकर घेऊन येत होती.
डोक्यावर चुंबळ, चुंबळीवर टोपलं, टोपल्यामध्ये भाकर. रस्त्याने येत होती महाराज, शेतामध्ये येत होती. आणि रस्त्याच्या कड्याला एक 80 वर्षाचा म्हातारा ढोरं चारत होता, गुरं चारत होता, गुरं ढोरं. म्हातारा म्हणलं, बाई अमक्या अमक्याची सून का? ती म्हणे हो बाबा. म्हाताऱ्याने एवढ्या याच्यावर गप बसायचं ना. म्हातारा म्हणला, बाई तुझ्या बापाने 5 लाख हुंडा दिला वाटते? ती म्हणली हो बाबा. म्हाताऱ्याने एवढ्या याच्यावर गप बसायचं ना. म्हातारा म्हणला, तुझ्या अंगावर तर सोनं म्हणले 3च तोळे दिसते? ती मुलगी म्हणली हो बाबा. म्हाताऱ्याने एवढ्या याच्यावर गप बसायचं ना. म्हातारा म्हणला, बाई तुझ्या बापाने 5 लाख हुंडा दिला आणि अंगावर 3च तोळे सोना? ती म्हणली हो बाबा. एवढ्यावर गप बसायचं ना. म्हातारा म्हणलं, तुझ्या मोठ्या जाऊच्या अंगावर 10 तोळे सोनं आहे. काय म्हणलं म्हातारं? तुझ्या मोठ्या जाऊच्या अंगावर 10 तोळे सोनं आहे. महाराज, ही सुनबाई शेतामध्ये गेली, पण कशी गेली माहितीये का? हळू नाही गेली, कना 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 गेली. गेली आणि आपल्या मालकाने आऊत सोडला आणि जेवायला बसलेले होते. महाराज त्यांच्या समोर जाऊन टोपलं, धनकन आदळलं. मालक बोलायला लागले, काय झालं म्हणले? म्हणले काही डोकं वगैरे आहे का? म्हणले झालं काय? म्हणले काही डोकं वगैरे आहे का? अगं म्हणले मी पदवीधर होतो, बिना डोक्याचाच होतो काय, पण झालं काय? म्हणले माझ्या बापाने 5 लाख हुंडा दिला, माझ्या अंगावर 3 तोळे सोनं केलं, आणि तुमच्या मोठ्या वहिनीच्या अंगावर 10 तोळे. यानं सांगितलं महाराज हकीकत. अगं आमचे आई वडील वारलेले होते. शेतामध्ये 20-25 एकर बागायती जमीन आहे. शेतात माल झाला. उरलेल्या पैशाचा मोठ्या वहिनीच्या अंगावर दागिने केले. जर पैसे उरले बँकेत टाकावं म्हणलं तर बँकवाले घोटाळे करायला लागले. बँकेत पैसे टाकाव तर बँकवाले सुद्धा घोटाळे करायला लागले महाराज. म्हणून मोठ्या वहिनीच्या अंगावर भांडे केले आणि यानंतर जर शेतामध्ये माल झाला तर तुझ्या अंगावर करू. मुलगी हुशार होती, शिकलेली होती. ती म्हणली काही घोर नाही. पण यानं विचारलं की माझ्या मोठ्या वहिनीच्या अंगावर 10 तोळे सोनं आहे, हे तुला कोणा सांगितलं? या सुनबाईनं कोणाकडे बोट दाखवलं? कोणाकडं? पुरुष मंडळी झोपले का? जागे आहेत ना? या मुलीने कोणाकडे बोट दाखवलं? त्या म्हाताऱ्याकडं. हा आवता जवळ गेला. याने आवतावरची काडी नाही घेतली बाबा. याने काढलं रुमणं. रुमणं रुमणं समजते ना? रुमणं काढलं आणि खांद्यावर घेतलं आणि म्हाताऱ्याकडे गेला. म्हणले का रे थेरड्या, काय म्हणला माझ्या बायकोला? म्हणले बाबा सहज बोललो. म्हणजे असे सहज बोलत जा आणि दुसऱ्याच्या घराला आग लावून देत जा. संत महात्मे सहज बोलतात पण हिताचे बोलतात. सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. म्हणून महाराज म्हणतात कसं बोललं पाहिजे. मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, हे मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, करासाठी आले घर जावे कुठे, येथे उपकारासाठी आले घर जावे कुठे. रखुमाई रखुमाई
विठोबार हो माय जय विठोबार हो माय जय विठोबार हो तुकोबाराय म्हणतात मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोठी. ज्याप्रमाणे नदी काय करते माहितीये का? नदी वाहत असताना जसे नाल्याचं पाणी ओढ्याचं पाणी गावातलं सांडपाणी घेऊन जाते समुद्राला गेल्यानंतर, ते समुद्र असं म्हणत नाही की नदीचं चांगलं पाणी येऊ द्या आणि गावातलं सांडपाणी काढून द्या, नाही, तो आपल्या पोटामध्ये सामावून घेतो. तसे संत महात्मे महाराज कसलाही मनुष्य आला तर त्या मनुष्याला आपल्यासारखं करता आपणासारखी करीती. तत्काळ जैसी जळी जळाचे लोट घेऊन आली, नदी नदाचे संगाट करी वाढ पोट समुद्र जीवी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर काळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळी वाजवा टाळी. तुकाराम 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 निवासी समर्थ सद्गुरु तुकाराम महाराज की जय. अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या गावामध्ये चालू असलेलं हे नियोजन आहे. द्यावे तेवढे तुमच्या गावकऱ्यांना धन्यवाद. अतिशय मोठा उत्सव चालू आहे. उद्याचं शेवटचं उपांत्य कीर्तन, परवा दिवशी काला आणि बाहेरगावी मंडळी आपापल्या गावाला हाला. बरोबर ना? हो, काला आणि हाला बरोबर आहे. अतिशय या ठिकाणी सर्व माता भगिनी पुरुष मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत. असो, सुंदर आपल्या गावकऱ्यांचं नियोजन आहे. नियोजनामध्ये उपस्थित गायन कोकिळा म्हणून ज्यांना संबोधलं जाते ते आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज अतिशय सुंदर गायन करतात. त्यांना साथ आमचे संतोष बाबा जाधव, खरोखर करावं तेवढं वर्णन कमी आहे. मृदंगाचार्य कृष्णा महाराज, त्याचबरोबर आमचे राहुल महाराज, ओम आमचा तुकोबारायच्या संस्थेमधील तयार केलेली ही मुलं बघा पखवाज वाजवत आहेत. आमच्या गावामध्ये येत होते, हरिपाठ म्हणत होते, आता पखवाज वाजवतो. काही मुलं गायन सुद्धा करतात. महाराजांच्या संस्थेमध्ये बरेच मुलं तयार झालेले आहेत, बरेच मुलं, आणि खरंच करावं त्यांचं कौतुक. बघा कसे उभे आहेत, कसे पावल्या खेळतात. लहान लहान छोटे छोटे बालक आहेत. आम्ही लहान असताना महाराज आळंदीला होतो मधुकुरी मागून खायचं, पण आमची इच्छा होती जीवनामध्ये महाराज बनाव, आणि खरोखर भगवंतांनी ती ऐकली प्रार्थना. असो, या ठिकाणी तुमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून येण्याचा योग येत आहे. अतिशय सुंदर बाबांची साऊंड सिस्टीम आहे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर असा मंडप सुद्धा आहे. तुम्ही म्हणसाल कारण, त्याचं कारण आहे महाराज. मी या ठिकाणी म्हणलं बाबा अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. कीर्तन झाल्यावर महाराज त्यांनीच 5,000 दिले. आता म्हणलं हे किती देतात बघू. घेतात? नाही हो, द्यावं लागतील. महाराज लोक देतात का घेतात का हो? असं अतिशय सुंदर असं नियोजन आहे. आमचे या मंदिराचे विश्वस्त गावातील तरुण मंडळी, पुरुष मंडळी सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला उत्सव. असो, बोलण्यामधून माझ्या वाणीमधून एखादा शब्द गलत बाहेर निघला असेल तर ज्ञानोबाराच्या भाषेत तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनूत असे. जैसा स्वभाव मायबापाचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची त्याचा संतोषाची झालेली सेवा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. चाल म्हणायचं नाही ना. विठ्ठल जय जय विठ्ठल.
बोलिले गोरे वेडे वा पुढे उतरे नाही उच्चारिला अधिकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा